कोणाला मला काय शत्रू मानायचं मानून द्या. एवढे मोठे माग असलो तुम्ही कोणालाच भेसू नाही बा. मी असाच त्यांना गिनीत नाही मोजित नाही. आणि आता तुम्ही महाराष्ट्रातले इतके लोक म्हणलं बा 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 आता का खरं नाही राहील. मी तर इसरूनच गेलो बा काय काय बोलायचं ते. मग नजरच पुराणा इतके लोक आहेत. बीड जिल्ह्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं मराठ्यांच्या नादाला लागला की संपला. त्याचा विषयच आवारला. आणि तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो. जे आपल्या लेकराच्या बाजूने ना तेच नेता आपला नसता. नेता फेता नाही. जातीपेक्षा नेत्याला मोठा नाही मानायचं. जो आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहील स्वतःहून पुढे येईल तो आपले मत घेण्यापुरता जर दारात आला तर त्याला चपलानेच वाजवायचं सोडायचंच नाही. आता नाही सुट्टी. मत झाले आमचं रक्त खोल तुम्ही पेलात. 200 पेक्षाही जास्त आमचे बळी गेलेत. किती दिवस रक्त पेणार ही समाज सोपी आहे. याने देशाचं संरक्षण करणारा मराठा समाज देशाचं त्याला संपवायला निघालात. तुमचं स्वप्न साफ करूनच मराठा थांबेल. तसं आता थांबत नाही. आमच्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे पडणारे मुर्दे हसत बघता तुम्हाला लाजा वाटत नाही. तुमच्या डोळे देखता तुमच्या राज्यातलं मराठ्यांचं लेकरू आत्महत्या करतंय आरक्षणासाठी आणि तुम्ही उघड्या डोळ्याला बघून त्या मदती देता. राज्याचा पालकत्व तुम्ही स्वीकारलंय. एका धमक्यात प्रश्न मार्गी काढायला पाहिजेत. नाटक कशाला? ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या मायबाप त्यांना आरक्षण दिलं. जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना आरक्षण दिलं. मराठा जात मागासही सिद्ध झाली आणि शासकीय नोंदी मिळाल्या तरी मराठ्यांना आरक्षण नाही. याचा अर्थ तुम्हाला मराठा जात संपवायची. पण ही जातीचं इतकं मुळं खोल गेलेलं आहे. तुम्हाला संपणार तर नाहीच पण तुम्हाला कमीत कमी 2 पिढ्या संडास लागून जर मराठे मागा लागले तुमचा कार्यक्रमच संपला. माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे. मराठा समाजाला आता डोचू नका. तुम्ही पूर्वी अंतरवालीचा प्रयोग केला. पुन्हा पडायच्या भानगडीत पडू नका. यांना काय वाटलं होतं माहिती का तुम्हाला? यांना वाटलं ते माग किशी झाल्या फुकट नाही केलेलं का आपल्यावर त्या भेते का कोणी. परत त्याने दुसरून एक आणखीन डाव केला. सगळ्याला आवाज येतोय का? एकदा सांगा. महत्वाच्या विषयाकडे वळायला लागलोय म्हणून म्हणतोय. फक्त 15 मिनिटात जिकडे तिकडे विषय ऐका. येतोय 15 मिनिटात जिकडे तिकडे. तुम्ही सकाळपासून बसलेले मुद्द्यावर यायचं काय आता कवर बडबड करीत बसायचे. मी तेच सांगणार तुम्ही तेच ऐकणार. काय करायचं मुद्द्याकडे यायचं दणका आणून मोकळून कशाला ताप ठेवायचा आता माग. पचपच नको वचवच नको. गोळून 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 तिथंच येण्यापेक्षा एकदा सरळ सरळ ठोका द्यायचं ठेवून काय करा. म्हणजे मी वेगळं म्हणतोय बरं का. तुम्ही वेगळं मनात घ्या. त्यांनी पूर्वी आपल्याला गुतायचा प्रयत्न केला. पुन्हा नोटिसा दिल्या. थांबा रे अय यार थांबा बाबा. हो तुम्ही काय असा टेम्पो चाललेला का का बर का. त्यांनी पुन्हा शांत चित्त नाही का. आता त्यांनी पुन्हा एक डाव रचला. म्हणले आता यांना नोटिसा देऊ. तुम्हाला दिल्यात का? बीड जिल्ह्यात दिल्या. तिकडं परभणीला त्याला बी दिल्या. ते परभणीचे लोक काय म्हणते माहितीये का? ते म्हणते मी शेतात होतो मग आपले घरचे घरी होते आणि कागद आणून दिलाय. मी रानातून गेल्यावर मी ते वाचीला त्याच्यावर लिहिलं होतं ट्रॅक्टर घेऊन इकडं तिकडं जाऊ नको नाही तर जप्त करी. ते काय म्हणला माहिती आहे का? ते नोटीस घेणारा मला म्हणलाय. ते म्हणला मी आद्यात नाही मध्यात नाही मी मग शेतात हे
आणि मला नोटीस कमी दिली भाऊ, आणि तेव्हा म्हणलं मग मी सगळ्यात पुढे जात असतो आता. बघा परिणाम कसा झाला. किती बधीरपणे वागत येते मंत्री, मला काही मिळत लागा नाही यांचा. भेण्याऐवजी लोक तराला लागले. अरे स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी मराठे केसी केल्या म्हणून आम्ही माग सरकणार का? आमच्या लेकराचे मुद्दे आम्ही नाही बघू शकत. आरक्षण हिसकू न चालणार, त्याशिवाय सुट्टीच नाही. मराठा बांधवांना विनंती आहे, तुम्ही मला 17 तारखेला शब्द दिलाय, महाराष्ट्रातल्या मराठ्यानं आंदोलन करायचं, पण शांतते. शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे, प्रचंड. ते ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद कोणाचाच हिंमत नाही, कोणाचाच. म्हणून तर आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले. शांततेत. पण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मग हटायचं नाही. शब्द पाळायचा, मोडायचा नाही, अजिबात नाही.